तेव्हा यांना समजलं की वाट्या ताट्या कटोरी हे न वाटता आता आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपली जनता सुरक्षित राहील। आरोग्य वारीचा यशस्वी प्रारंभ, डोंगरगाव येथे महाआरोग्य शिबिराची शानदार सुरुवात, पहिल्याच दिवशी शेकडो रुग्णांना मिळाला लाभ। नमस्कार, सत्य को जाणो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आमदार संजय पुराम मित्र परिवार आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने माजी बालकल्याण सभापती सौ सविता संजय पुराम यांच्या पुढाकाराने संपूर्ण विधानसभा क्षेत्रात हळदी कुंकू निमित्त भव्य निशुल्क महारोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या लोककल्याणकारी उपक्रमाचा यशस्वी शुभारंभ आज जानेवारी 15 रोजी डोंगरगाव येथे करण्यात आला। वस्तूंच्या वाणापेक्षा आरोग्याला प्राधान्य, हळदी कुंकू निमित्त दरवर्षी वस्तूंचे वाण देण्याची परंपरा आहे, मात्र सौ सविता पुराम यांनी यावर्षी समाजसेवेचा नवा आदर्श ठेवत ही आरोग्य वारी आयोजित केली आहे। डोंगरगाव येथील पहिल्याच शिबिरात परिसरातील शेकडो महिला व पुरुषांनी तपासणी करून लाभ घेतला। या शिबिरात गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले असून मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले आहे। शिबिरातील उत्तम सोयीसुविधा पाहून उपस्थित लाभार्थ्यांनी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त केले। मान्यवरांच्या प्रतिक्रिया, केवळ भांडी किंवा वस्तूंचे वाण न देता कुटुंबाचा कणा असलेल्या महिलांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे। प्रगत वैद्यकीय सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठीच सविता पुराम यांनी हा पुढाकार घेतला आहे। आमदार संजय पुराम उद्घाटक आणि आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम विशेषतः निरंतर मी बघतो की हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये वाण वाटप करण्यात येतो, पण आज एक आगळे वेगळे कार्यक्रम पूर्व महिला बालकल्याण सभापती सविता पुराम आपल्या पत्नीच्या माध्यमातून करण्यात येत आहे। काय बोलाल? खरं म्हणजे दरवर्षी सौ सविता पुराम या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचतात, परंतु यावेळेस त्यांनी असं ठरवलं की आपण दरवर्षीच हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो, परंतु त्याच्यातून महिलांना ज्याची खरी गरज आहे ती मिळून नाही राहिली आहे। ताट्या वाट्या हे देणं, त्याच्यामुळे आरोग्याची काळजी घेणं असं त्यांच्या मनात कल्पना आली आणि म्हणून त्यांनी आरोग्य मेळाव्याचा आज डोंगरगाव या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। निव्वळ आरोग्य मेळावाच नाही तर आरोग्य मेळावा बरोबर महिलांसोबत डायरेक्ट संवाद साधण्याचा आणि त्यांच्या अडीअडचणी सुद्धा सॉल्व्ह करण्याचा त्यांचा हा कार्यक्रम आहे। हा कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी डोंगरगाव पासून केलेली आहे। जवळपास 20 शिबिर त्या घेणार आहेत आणि त्याची सुरुवात ही आता डोंगरगाव पासून त्यांनी केलेला आहे। तर काय प्रतिक्रिया होती त्यांची, काय बोलणे होते, कोणत्या उद्देशातून ते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे? म्हणजे मुख्यतः वाण तर सर्वच वाटप करतात, पण महिलांच्या आरोग्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं आणि त्याच्याकडे लक्ष देऊन त्यांच्या आरोग्याची तपासणी करणे हे मात्र महत्वाचे आहे। आणि ह्याच उद्देशातून आज या ठिकाणी हळदी कुंकू निमित्त जे आहे आरोग्य शिबिरचे आयोजन करण्यात आलेले आहे। हळदी कुंकू कार्यक्रमातून आरोग्याची काळजी घेण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे। सविताताईंनी महिलांसाठी आणि ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट असा उपक्रम राबवला असून आम्ही त्यांचे आभारी आहोत। तर कल्पनाताई वालोदे, जिल्हा परिषद सदस्य। वालोदेताई, आतापर्यंत आपण बघितलं की हळदी कुंकू निमित्त वाण वाटप करण्यात येत होते, पण आता पहिल्यांदाच सविताताई पुराम यांच्या माध्यमातून बघण्यात येत आहे की आरोग्य शिबिर घेण्यात येत आहेत, चष्मे वाटप होत आहेत। तर नेमकं आगळे वेगळे कार्यक्रम यावेळेस घेण्यात येत आहे, काय बोलाल? आदरणीय सविताताई पुराम मागील 10 ते 15 वर्षापासून मकर संक्रांती निमित्त वाणाचा कार्यक्रम घेतात आणि आम्ही सुद्धा त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी असतो। पण पहिल्यांदाच ताईच्या मनामध्ये विचार आला की वाणाचं का म्हणजे साहित्य, वाट्या, ताटमना प्रत्येकाच्या घरामध्ये असतात, पण महिला विशेष करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही किंवा स्वतःहून दवाखान्यामध्ये जात नाही तपासणी करायला। अशा वेळेस ताईंनी खूप सुंदर निर्णय घेतला की वाणाचं साहित्य तर आपण देतोच, पण सोबत महिलांची आरोग्य तपासणी सुद्धा करायला पाहिजे, कारण महिला सक्षम असतील तर आपल्या घरची, आपल्या देशाची, आपल्या समाजाची ताकद वाढेल आणि तिच्या मार्फत आपला कुटुंब सक्षम होईल। म्हणून असा सुंदर उपक्रम ताईंनी पहिल्यांदाच या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामध्ये त्यांचे डोळे आहेत, त्यांच्या मासिक पाळीचे आजार असतील किंवा हिमोग्लोबिनची कमतरता, सिकल सेल, बीपी, सर्व ज्या महिलांसाठी
आरोग्य तपासणी करता येईल. सोबतच यामध्ये महिला बरोबर पुरुषांची सुद्धा तपासणी या ठिकाणी होणार आहे. आणि यावर्षीचा पहिलाच कार्यक्रम डोंगरगाव जिल्हा परिषद शाळा देवरी तालुका अंतर्गत ठेवण्यात आलेला आहे. लोकांचा सुद्धा प्रतिसाद या ठिकाणी भरपूर दिसत आहे. आरोग्य टीम या ठिकाणी, त्याचबरोबर दवाखान्याची डोंगरगाव PSC केंद्राअंतर्गत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि चांगली सेवा यामार्फत होत आहे. सविताताईंचे मी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य या नात्याने आणि देवरी तालुक्यांच्या सर्व महिला यांच्या वतीने ताईंचे आभार व्यक्त करतो की अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी आमच्या तालुक्यातल्या महिलांचा विचार करून या ठिकाणी आणलेला आहे. धन्यवाद. काय म्हणाल, अजून विधानसभामध्ये किती ठिकाणी कार्यक्रम होण्याची माहिती आपल्याला आहे? देवरी तालुका, आमगाव तालुका आणि सालेकसा तालुका तिन्ही तालुक्यामध्ये 20 ते 22 शिबिर घेण्यात आलेले आहे. पुढील नियोजित शिबिरांचे वेळापत्रक 20 फेब्रुवारीपर्यंत. डोंगरगाव येथील यशस्वी सुरुवातीनंतर ही शिबिरे 20 फेब्रुवारीपर्यंत खालील ठिकाणी सातत्याने सुरू राहणार आहेत. प्रमुख ठिकाणे: भोसा तुकाराम हायस्कूल, परसोडी, तिरखेडी, अंजोरा, पुराडा, कोटरा, दहेगाव, सालेकसा आणि चिचगड. प्रमुख लाभ: तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, मोफत चष्मे आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया. संपर्क व आवाहन: या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार संजय पुराम मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9545717789 किंवा 9130300808 या क्रमांकावर संपर्क साधावा.